अधीरा, तुझा गुन्हेगार तुझ्या समोर आहे. मंदा तुझ्याशी अत्यंत चुकीची वागलेली आहे, त्यामुळे तिला शिक्षा ही मिळायलाच हवी. आता तिला काय शिक्षा करायची आणि काय नाही हे तू ठरव. हो अधीरा, ठरव, खरंच ठरव. कारण आईच्या चुकीच्या वागण्याचं गांभीर्य तिला कळायला हवं. तू जोपर्यंत शिक्षा देणार नाहीस तोपर्यंत तिच्या वागण्यावर वचक बसणार नाही. आणि घाबरू नकोस, बोल. आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. अधीरा, तू पोलिसांमध्ये तक्रार करायची जरी ठरवलीस ना तरी आम्ही सगळे तुला सपोर्ट करू. सारखं पोलीस पोलीस का बोलताय तुम्ही? कधी सांगताय सारखं पोलीस मध्ये तक्रार कर? अधीरा, माफी मागते बाई तुझी. मी चुकले, मला माफ कर. यापुढे असं नाही वागणार मी. माझ्याकडनं असं नाही होणार. पण कृपा कर, पोलिसात तक्रार करू नको ना. मी तुझ्या आईसारखी आहे ना बाई. माफी मागितली ना तुझी, आता कर ना माफ. राहून समजाव ना हिला. समजाव तुझ्या बायकोला जरा. काय समजवू? हा, काय समजवू सांग ना. आई, आजवर मी तुला इतकं पाठीशी घातलं, ह्या सगळ्याचं हे फळ दिलंयस तू मला? म्हणजे हेच की तू खूप अति केलंयस आई. अगं लहानपणापासून समजावत आली आहेस मला, शिकवत आली आहेस हे सगळं. डोमेस्टिक व्हायलन्स कधी नाही करायचा, हिंसा नाही करायची, आणि आता तूच हे केलंस अधीरासोबत. मी नाही, मला अधीराची बाजू आत्ता कळली आहे. आता पटतेय का तिला तुझ्याबरोबर राहायचं नाहीये ते. पण मी आई तू गप्पा बस प्लीज. मी ना तुला शेवटचं सांगतोय आई, आता जर तू माझ्या बायकोला हात जरी लावलास ना किंवा तिचा अपमान जरी केलास ना तर मी पुढाकार घेऊन हे घर सोडून जाईन. सुष्मिता, बाबा, अधीरा सगळ्यांना घेऊन निघून जाईन आणि परत इथे कधीच येणार नाही ही शपथ घेतो. बघ अधीरा, बघ, आता तर तुला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. तू बिनधास्तपणे हिला शिक्षा दे. मला नाही जमणार हे असं शिक्षा वगैरे द्यायला. काय? अगं एवढ्या नरमाईने घेऊ नकोस. तिला शिक्षा मिळाली ना तरच ती यापासून काहीतरी धडा घेईल आणि तुझ्याशी यापुढे नरमाईने वागेल. हो अधीरा, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. तुला हवी ती शिक्षा दे तू तिला.